मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बुद्धांची काही शिकवण सांगणार आहे. तुम्ही सुद्धा ही शिकवण पाळली तर तुमचं आयुष्य नक्की सुखकर होईल. बुद्ध हे अतिशय शांत होते. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. बुद्ध म्हणतात, तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमान काळ. त्यामुळे वर्तमान काळात जगा. पाण्याकडून हे शिका. जोराच्या लाटेने कदाचित झुडूप विखुरली जाऊ शकता, पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका. तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखवू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते. कोणावरही द्वेष करू नका. द्वेषाने आपलेच नुकसान होणार. त्यापेक्षा प्रेम करा. त्याने सर्व काही चांगले होईल. दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा. तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचेच कर्म जबाबदार आहे. हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथे भोगावी लागतात. नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसार मोठे होत असतो. आपल्या विचारानेच जग बदलते हे लक्षात ठेवा. रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा. अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल. नेहमी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न तुम्ही पुन्हा पुन्हा करत राहा. म्हणजे तुमच्या मनाला शांती आणि आनंद दोन्ही गोष्टी मिळतील.